हाय हॅलो नमस्कार सखी। यापूर्वी सखी या चॅनलवर आपण भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत। कुरळे केस असतील तर ते दिसायला अगदी सुंदर दिसतात, खास दिसतात। ज्या लोकांचे केस कुरळे नाहीत त्यांनाही आपले केस कुरळे असावे असं वाटतं, परंतु ज्यांचे कुरळे केस आहेत त्यांना ते थोडंसं मेंटेन करणं अवघड जातं। कुरळे केस नियमितपणे छान चमकदार मऊ राहण्यासाठी आणि त्याचा बाउन्स खूप छान राहण्यासाठी, केस गळती कमी होण्यासाठी, केसांमध्ये गुंता होऊ नये म्हणून आपण त्याची कशी काळजी घ्यावी आणि त्याच्या खास टिप्स पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा। सखी या चॅनलवरील उपयुक्त व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायलाही विसरू नका। कुरळे केस लुक वाईज खूप मस्त दिसतात, पण खूप हाय मेंटेनन्स असतात। थोडा वेळ दिला तर त्याची छान काळजी घेता येते। पहिलं, केसांना तेल लावताना तेल मुळांशी लावा आणि तेल थोडं जास्त लावा, कारण कुरळे केस बऱ्याचदा फार शुष्क व कोरडे असतात आणि जास्त प्रमाणात तेल शोषून घेतात। त्यामुळे मऊ केसांच्या तुलनेत कुरळे केसांना जास्त तेल लागते। तेल लावून नीट मसाज करायला हवा। कुरळ्या केसांचा स्कॅल्पमध्येही तेल जास्त शोषलं जातं, त्यामुळे कोमट तेलाने छान मसाज करा। केस धुताना शॅम्पूचाच वापर करा। इतर गोष्टी जसं की शिकेकाई, रिठा, आवळा याने केस अजून राठ होऊ शकतात, त्यामुळे शक्यतो शॅम्पू वापरा। ज्यांचे केस कुरळे आहेत त्यांनी शॅम्पू पण अगदी 1 ते 2 मिनिटं स्कॅल्पवरती ठेवा। शॅम्पू जास्त वेळ केसांवर आणि स्कॅल्पवर राहिला तर ते अधिक कोरडे होण्याची शक्यता जास्त असते। कंडिशनर कुरळे केस जर फ्लॉ करायचे असतील, जर ते हाताला मऊ लागावे असं वाटत असेल तर कुरळ्या केसांना कंडिशनरला पर्याय आहे। कंडिशनर लावताना केसांच्या लेंथला आणि शेंड्यांना लावावे, केसांच्या मुळांना कंडिशनर लावू नये। कंडिशनर केसांवर जास्त वेळ ठेवावे, साधारण 3 ते 5 मिनिट, तरच कुरळे केस मऊ आणि चमकदार होतात आणि त्याला कोटिंग मिळतं। या 3 ते 5 मिनिटांच्या वेळेत बोटांच्या मदतीने केसांचा गुंता काढा, मग मोठ्या दातांच्या कांगव्याने गुंता काढा। केसांना कंडिशनर असल्यामुळे केस यावेळी फार तुटत नाहीत आणि नंतर केस धुवा। कंडिशनर धुताना खूप जास्त वेळ केस पाण्याने धुवू नका। थोडं कंडिशनर केसात राहिलं तर काही अपाय होत नाही। शिवाय कंडिशनरमुळे कुरळ्या केसांचा गुंताही कमी प्रमाणात होतो आणि चमक छान येते। केस ओले असताना त्याला कॉटनच्या कपड्याने गुंडाळण्याऐवजी टी-शर्ट अथवा होजेरीचं कापड गुंडाळा। कॉटनच्या कपड्यामुळे पाणी पूर्ण शोषलं जातं आणि केस जास्त कोरडे होतात, तर होजेरीच्या कपड्यामुळे पाणी थोड्या प्रमाणात शोषलं जातं आणि केस थोडेसे ओलसर राहतात। त्यामुळे कुरळ्या केसांसाठी होजेरीच्या कपड्याने केस गुंडाळणं सोयीस्कर आहे। अशा ओल्या केसांना सिरम लावा, जे केसांवरच राहतं आणि धुण्याची आवश्यकता नसते। शिवाय त्यामुळे केसांचा गुंता किंवा फिझीनेस होत नाही। हेअरस्टाईल, ओले कुरळे केस मुळातच इतके सुंदर दिसतात की फक्त केस धुतले आहेत असे ओले ठेवले तरीही ते आकर्षक आणि छान दिसायला मदत होते। केस ओले असताना त्यांचे शेंडे हातामध्ये घेऊन स्क्रंच केले की डिफाईन कर्ल्स दिसतात, त्यामुळे वेगळं असं कर्ली केसांच्या हेअरस्टाईलसाठी प्रयत्न करण्याची आवश्यकताच नसते। हाच लूक दिवसभर हवा असेल तर काही स्प्रे बाजारात उपलब्ध असतात, तात्पुरते तुम्ही ते स्प्रेही वापरू शकता, मात्र त्यानंतर केस धुवायला हवेत। स्प्रे जास्त वेळ केसांवरती ठेवता कामा नये। ज्यांचे केस कुरळे आहेत त्यांनी हेअर कलरिंग वारंवार करू नये। हेअर स्ट्रेटनिंग, हेअर स्मूथिंगमुळे पण केस अजून गळायला लागतात आणि रुक्ष होतात, त्यामुळे कुरळ्या केसांवरती या ट्रीटमेंट शक्यतो टाळाव्या। आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल। सखी या चॅनलवर असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांसोबत या चॅनलवरील उपयुक्त व्हिडिओ शेअर करा। सखी या चॅनलवर आपण ब्युटी टिप्स, किचन टिप्स, हेल्थ टिप्स, रिलेशनशिप टिप्स आणि आणखीनही भरपूर उपयुक्त व्हिडिओज पाहू शकता, त्यामुळे सोबत असणारं बेल बटन दाबायलाही विसरू नका। परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।